नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे बावस्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो। तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरचं काही शॉर्ट ट्रिक्स मित्रांनो। तर या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपल्याला हेरिडिटी बघायचं। आता हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय मित्रांनो? तर हेरिडिटी म्हणजे आनुवांशिकता, त्याला आपण म्हणतो आनुवांशिकता। जसं की मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, जसं की जे जेनेटिक कॅरेक्टर्स असतात, ओके, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर इज कॉल्ड हेरिडिटी। जसं की जे जेनेटिक कॅरेक्टर असतात, जेनेटिक कॅरेक्टर कोणते असतात मित्रांनो? तर आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहीत आहे काय असणारा सर्वात छोटा सेल असते मित्रांनो, सेलला आपण पेशी म्हणतो। ओके, मिलियन्स ऑफ सेल्स आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये असतात मित्रांनो। सेल्समध्ये त्या ठिकाणी न्यूक्लियस असते, न्यूक्लियसमध्ये मित्रांनो न्यूक्लियोलस असते, न्यूक्लियोलसमध्ये मित्रांनो क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्समध्ये मित्रांनो DNA आणि RNA असतात। DNA आणि RNA मध्ये मित्रांनो जीन्स असतात आणि जीन्स हेच मित्रांनो तुमचे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत। हेच काय, त्यांना आपण म्हणतो जेनेटिक कॅरेक्टर, यालाच आपण जेनेटिक कॅरेक्टर्स म्हणतो मित्रांनो। आणि हे जे ट्रान्सफर होतात एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये, त्याला आपण हेरिडिटी असं संबोधतो। त्यानंतर मित्रांनो इव्होल्यूशन म्हणजे काय? तर इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती, त्याला आपण मराठीमध्ये एक शब्द आहे मित्रांनो उत्क्रांती। आता उत्क्रांती म्हणजे काय मित्रांनो? तर उत्क्रांती म्हणजे जे बदल होतात हळूहळू, द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, म्हणजे जे ग्रॅज्युअल चेंज होतात, ग्रॅज्युअल आपण त्याला शॉर्टमध्ये ग्रॅज्युअल चेंजसुद्धा म्हणू शकतो, जे हळूहळू होणारे बदल आहेत ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इज कॉल्ड इव्होल्यूशन मित्रांनो, त्याला आपण इव्होल्यूशन म्हणतो। हेरिडिटी म्हणजे आनुवांशिकता, जे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, आणि त्याचबरोबर इव्होल्यूशन म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम। खूप मोठा जास्त वेळ लागतो मित्रांनो कोणताही बदल होण्यासाठी, मानवी शरीरामध्ये असेल कोणत्याही प्राण्यांमध्ये असेल, त्याला आपण इव्होल्यूशन असं म्हणतो। तर या चॅप्टरबद्दल आपण सखोल नॉलेज घेणार आहे हे, ठीक आहे। धन्यवाद मित्रांनो।